देशात सध्या मतचोरीवरनं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, पण एक असा सिनेमा आहे ज्यामध्ये एका मतासाठी दोन उमेदवार अख्खं घरदार विकायला तयार होतात. हा सिनेमा तुम्ही पाहिलाय का? एक गाव जिथं एक न्हावी जो आहे फार वर्षापासून काम करतोय, ज्याला तिथं काहीच किंमत नाही, म्हणजे कोणी त्याला उठसूट कुठल्याही आवाजाने बोलवतंय, कसली घरातली कामं सांगते, बाहेरची कामं सांगते, त्याला कुठल्याही प्रकारचा रिस्पेक्ट नाही गावामध्ये. पण एक दिवशी अशी गंमत होते, गावातले जे दोन उमेदवार असतात त्या दोन उमेदवारांना इलेक्शनसाठी उभे राहण्याचा चान्स मिळतो आणि एकाच घरातले म्हणजे भावकीतले विषय त्यांचा. ते दोघं जण कॅल्क्युलेशन करायला लागतात की हा मतदार माझा, हा मतदार माझा, आणि असं करत असताना त्यांना दोघांनाही लक्ष येतं की आता गावातनं आपल्या दोघांना समसमान मतं पडणार आहेत आणि दोघं पण आता टेन्शनमध्ये येतात, कारण त्यांना जिंकण्यासाठी फक्त एका मतदानाची गरज असते. पण हे मत आणायचं कुठून असा सगळ्यांना प्रश्न पडतो. अशातच गावामध्ये एक पोस्टमन येतो आणि तो त्यांना सांगतो की बाबा तुमच्या गावामध्ये एक नवीन मतदाराची नोंद झालेली आहे. सगळे अचंबित होतात की बाबा नवीन मतदार कोण आहे? तर तो मतदार दुसरा तिसरा कोण नसेल, तो न्हावी असतो, ज्याचं नाव असतं मंडेला. आणि दोघं जण त्या मंडेलाचं मत मिळवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या काढायला लागतात. त्या सगळ्या गावात काय काय धुमाकूळ घडतो आणि तो एक मंडेला त्या एका मताच्या गोष्टीवरती ते अख्खं गाव कसं बदलतो, ही ती गोष्ट आहे. सिनेमा पाहिल्यानंतर आपल्याला एका मताची ताकद आणि किंमत कळते. आणि तुम्ही जर सुद्धा एक सुजाण नागरिक असाल तर हा सिनेमा तुम्ही नक्की पाहिला पाहिजे. मंडेला नेटफ्लिक्सला अवेलेबल आहे.